नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर संध्याकाळच्या वेळेस बघा खूप सुंदर वाटतंय, मस्त आणि आभट तर खूप आलंय आणि असं वाटतंय खूप पाऊस येईल. अजून आमच्याकडे काही पाऊस जास्त झाला नाही आणि बाकी ठिकाणी तर भरपूर होतोय, पण काय माहिती आता आज येतोय का काय. तसं पण वातावरण खूप तयार झालंय आणि संध्याकाळच्या वेळेस मंदिराचा कळस बघा खूप छान दिसतोय. दुकानाच्या पुढेच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि कळस अगदी समोर दिसतोय आणि संध्याकाळच्या वेळेस इतकं छान प्रसन्न वाटत होतं. तर हे बघा आता दुकानामध्ये आता भरपूर ब्लाऊज जेवढे शिवलेले होते ना, जेवढा स्टॉक गच्चं दुकान भरलेलं होतं, तर ते बरेचसे काही ब्लाऊज गेले आणि काही ब्लाऊज भरपूर ब्लाऊज अजून तसेच आहे. आणि जेवढे ब्लाऊज कमी होतात ना दोरीवरचे, तर तेवढे ब्लाऊज इकडे शिवून पण तयार झालेले. आणि बघा आता काही ठिकाणी बरेचसे ब्लाऊज गेलेले, तरी जास्त नाही पण थोडे फारच गेलेले ब्लाऊज. आणि जिथं जागा रिकामी झाली की तिथं परत ब्लाऊज टाकून द्यायचे, असं आहे. म्हणजे दुकान असं वाटतं की ब्लाऊजच असं भरलेलंच असतं, पण तसं काही नाही. थोडेफार जाता आणि त्याच्यापेक्षा जास्त पण आपले पण तयार होतात इकडं ब्लाऊज, मग मी ते लावून देते ब्लाऊज. तर त्या दिवशी ना मी जे 6-7 ब्लाऊज कटिंग केले होते ना, तर ते ब्लाऊज माझे सर्व शिवून झाले आणि कसे शिवले मी ते तुम्हाला दाखवते. त्या दिवशी काय झालं, मला असं वाटलं 7च ब्लाऊज शिवून होतील, मग मी 7च ब्लाऊज कटिंग केले होते. आणि त्यानंतर परत मी ते 7 ब्लाऊज शिवून 2 ब्लाऊज परत कटिंग केले आणि शिवले. म्हणजे त्या दिवशी माझे सगळे काल सर्व 9 ब्लाऊज शिवून झाले. ब्लाऊज पण बघा सगळे डिझाईन वगैरे नाही आहे, पण अस्तरचेच ब्लाऊज आहे. आणि एखादं म्हणजे समजा एखाद्या कस्टमरने जर 3-4 ब्लाऊज जर आणले आणि त्यामध्ये एखादं साधं ब्लाऊज असतं, मग ते घ्यायला लागतं. म्हणजे पूर्ण साधे ब्लाऊज जर आणले 4-5, तर ते बिना अस्तरचे ब्लाऊज नाही घेत मी. फक्त 4मध्ये एखादं किंवा 3मध्ये एखादं जर साधं ब्लाऊज असलं तरच मग मी ते ब्लाऊज शिवायला घेते, कारण एका ब्लाऊजसाठी कस्टमर रिटर्न नाही करता येत आणि एखादं ब्लाऊज करते मी ॲडजस्ट. तर हे बघा आता हे सर्व ब्लाऊज शिवून झाले आणि हे जे आहे ना, तर हे 2 ब्लाऊज मी नंतर कटिंग करून घेतले होते. म्हणजे त्या दिवशी माझे 9 ब्लाऊज शिवून झाले. तर ब्लाऊज शिवायला एकदा बसलं, कटिंग झालेले असले का ब्लाऊज, हे 2 ब्लाऊज मी नंतर कटिंग करून घेतले. आणि हे जे तुम्हाला दाखवले होते ना कटिंग व्हिडिओमध्ये, तर ते सर्व माझे ब्लाऊज ते शिवून झाले आता. तर इतके छान ब्लाऊज आहे सगळे मस्त. आणि सगळे ब्लाऊज कटोरीचेच आहे, त्यात एक पण प्रिन्स कटचं नाही आहे. म्हणजे एखाद्या वेळेस पूर्ण प्रिन्स कट असतं, एखाद्या वेळेस कॉलरचे, तर एखाद्या वेळेस भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज राहतात. आणि एकसारखे एकदा कापून ठेवले की पटापट शिवून होता. मी ब्लाऊज शिवत असताना आपल्या स्वामींचा तारक मंत्र हे मी माझा तोंडी पाठ आहे, माझा नेहमी तोच चालू असतो. आणि तो तारक मंत्र म्हणता म्हणता कधी वेळ जातो निघून आणि कधी इतक्यात ब्लाऊज होतं तेच कळत नाही. आणि किती घाई गडबडीत एवढे पण ब्लाऊज शिवले, पण कुठलाही त्रास नाही, कुठंही काही नाही, एकदम फ्रेश वाटतं आणि कंटाळा येत नाही. त्यामुळे बोलता बोलता खूप काम होऊन जातं. आणि कसं असतं, हे काम आहे ना, बाहेर जर दिलं तर आपल्याला परवडत पण नाही एवढं काम बाहेर देणं म्हटल्यावर. बाहेर पण आता एक ब्लाऊज शिवण्याचे 50-60 रुपये तरी घेतातच. मी ती दीदीकडे द्यायची पहिले माझे ब्लाऊज, पण आता माझ्याकडून होता ॲडजस्ट, मग मी करते आता. सीझनमध्ये पण थोडेफार द्यायला लागतात, पण जर स्लॅक्स पण सीझन असलं ना, आपण जर प्रत्येक ब्लाऊज जर बाहेरच देत राहिलो तर मग आपल्याला ते काही परवडत नाही, कारण स्लॅक्स सीझनला सगळे ब्लाऊज लगेच सोबत काही जात नाही. आता हे जे ब्लाऊज आहे ना, तर ह्या ब्लाऊजचं माप आहे, कमरघेर आहे 26, तर मी यांना 28चं पॅटर्न टाकते. तर तुम्ही बिनधास्त, म्हणजे आता खूप कमेंट आले, खूप काही प्रश्न आले मला. मी प्रत्येक कमेंटचं उत्तर पण दिलेलं आहे ताईंनो, पण मी तुमच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे. पुढचा व्हिडिओ आपला तोच असणार आहे. मी नक्की सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देईल आणि सगळ्यांना कसं शिवायचं, काय शिवायचं, कुठं किती कट करायचं, पुढचा गळा कसा कट करायचा, मागचा पुढचा भाग ज्या कमी जास्त होत असेल तो कसा कट करायचा, आणि कोणत्या ब्लाऊजला कोणतं पॅटर्न टाकायचं, पुढच्या वेळेस मी तुम्हाला सविस्तर तोच पूर्ण व्हिडिओ घेऊन येईल आणि त्याची सर्व माहिती सांगते. तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही आणि ब्लाऊज पण एकदम परफेक्ट येईल. मी ज्या पद्धतीने शिवते, मी ज्या पद्धतीने टाकते आणि ज्या पद्धतीने मापा घेते, तीच पद्धत मी तुम्हाला सांगेल.
आणि अगदी सोपी पद्धत आहे. तुमचं ब्लाऊज मी म्हणजे सांगते ना, माझ्या मतानुसार जर तुम्ही ब्लाऊज शिवलं तर तुमचं ब्लाऊज कुठंच बिघडणार पण नाही आणि कुठं काही झोळ पण पडणार नाही. आणि पुढचा व्हिडिओ मी नक्की तुमच्यासाठी बनवेल आणि तोच व्हिडिओ तुम्हाला सगळी माहिती देईल त्या व्हिडिओमध्ये. आता हे पण आहे ना, मी 26 कमरघेर होतं तर मी 28चं पॅटर्न टाकलं याला. काही कमी जास्त पण होत नाही आणि काहीच नाही, एकदम परफेक्टली येतं. फक्त आपण ज्या वेळेस कमरघेर कुठल्याही ब्लाऊजचं जर कमरघेर मोजून घ्यायचं. आता समजा हे 26 आहे तर मग आता एखादं म्हटलं म्हणजे 27 कमरघेर भरतंय तर मग पॅटर्न कितीचं टाकायचं, तर 27 भरल्यानंतर ताईंनो 30चं पॅटर्न पण चालतं. 30चं पॅटर्न टाकायचं आणि काय होत नाही, थोडंफार एका स्टिपचा फरक पडतो, असं जास्त काही पडत नाही आणि एकदम छान पण येतं. आणि कमी मापापर्यंत तुम्ही डबलची क्रॉसपट्टी टाकत जा. मी प्रत्येक म्हणजे जोपर्यंत कमी माप असतं ना तिथपर्यंत मी डबल क्रॉसपट्टी टाकते. डबल क्रॉसपट्टीने काय होतं, आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग पण छान येते आणि ब्लाऊज दिसायला पण एकदम म्हणजे एकदम छान वाटतं ते. आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवलं की मी एकावर एक ठेवून 2-3 ब्लाऊज कट करते. तर माझ्याकडे जे ब्लाऊज पीस होते ना ते एकसारखे ब्लाऊज पीस होते, त्यांना काट वगैरे काहीच नव्हतं आणि मग त्यामुळे मला ते एकसारखे टाकता आले. तर ब्लाऊज पण टाकताना आता ह्या ब्लाऊजला काट आहे तर काठामुळे मी एकच ब्लाऊज कटिंग करून घेते. तर मी जो कटोरीचा भाग दाखवते ना, तर कटोरी ती बघा ती तशी सरळ साईड नाही ठेवायची, जो पार्ट आहे ना तो तिरपा ठेवायचा. हा ते बघा तिरपा ठेवलाय. अशा पद्धतीने तुम्ही कटोरी कट करायची, कुठलीही असू द्या, छोटं माप असू द्या, मोठं माप असू द्या, कुठलंही माप असू द्या. कटोरी टाकताना जे आपले 3 पार्टमध्ये सरळ भाग असतो ते तिन्ही पण पार्ट तिरपे आले पाहिजे. आता हा ब्लाऊज पीस असा होता, आता 2 अस्तर तर मी एकावर एक कापले. मग तुम्ही म्हणाल ताई ब्लाऊज पीस का नाही कापले, तर मी ब्लाऊज पीस का नाही कापले, तर हा ब्लाऊज पीस जो आहे ना याला काट आहे, म्हणजे बाहीचा पण काट आणि पाठीचा पण काट. मग काठानुसार आपल्याला ब्लाऊज पीस टाकावं लागतं आणि जो दुसरा ब्लाऊज पीस आहे ना त्याला काट नाही आहे. मग कसं असतं, ब्लाऊजला बाहीला काट बाहीचा आणि पाठीच्या भागाला, मग तसं करून एक ब्लाऊज कटिंग करून घ्यायचं. अस्तर एकावर एक कापायचे, म्हणजे ते पण तुम्ही एकावर एक टाकाल तर मग तुमचा काट कुठं आणि बाही कुठं असं होऊन जाईल. तर असं नाही करायचं. जर ब्लाऊज जर काट असला तर काठामुळे आपल्याला सिंगलच ब्लाऊज कटिंग करावी लागेल. तुम्ही अस्तर किती एकावर एक 2-3 जरी कट केले ना तरी चालतील. फक्त ब्लाऊज टाकताना बघून घ्यायचं ब्लाऊज पीसला काट आहे की काय, काठाचं ब्लाऊज असं टाकायचं एक सिंगल करून. आता हे जे ब्लाऊजवरून माप घेते हे बघा, आता हे पण ब्लाऊजचं माप सांगते मी तुम्हाला. याचा अजून सविस्तर पुढे मी व्हिडिओ टाकणारच आहे. मला म्हणजे ताईंनो तुम्ही प्रश्न विचारतात ना, तर मला खूप म्हणजे खूप असं होतं तुम्हाला किती सोप्या भाषेत सांगू आणि खूप काही असं वाटतंय की तुम्ही विचारलं ना तर मी या प्रश्नाचं उत्तर कधी देईल आणि यांना कधी परफेक्ट असं खूप असं मला रिव्ह्यू येतील की ताई तुमच्यामुळे ब्लाऊज खूप छान बसलं. असं मला फक्त तुमच्याकडून ऐकायचं आहे आणि तुमच्या कमेंट ऐकायच्या आहे मला. तर ताईंनो खरंच सांगते मी, तर हे ब्लाऊज जे आहे ना हे पण किती आहे 26 कमरघेरचं ब्लाऊज आहे. तर मी याला 28चं पॅटर्न टाकते आणि कमरघेरवरच मी ब्लाऊज मोजते. कारण काय होतं, आपण ज्यावेळेस आता भरपूर ठिकाणी ऐकलेलं आहे मी की हुकपट्टीपासून ब्लाऊज मोजायचं. हो ठीक आहे, मी पण तेच शिकले होते की हुकपट्टीपासून. मी ज्यावेळेस कोर्स केला ना तर त्यावेळेस तिथं पण कोर्समध्ये ना लासलगाव झाला आहे माझा कोर्स. तर तिथं पण मला त्यांनी असं शिकवलं होतं की आपली जी ब्लाऊजची हुकपट्टी असते तिथून ब्लाऊजचं माप मोजायचं. माप मोजल्यानंतर मग काय होतं, आपलं जे जुनं ब्लाऊज असतं ना तर त्या जुन्या ब्लाऊजचं आहे ना पूर्ण असं ताणलेलं असतं ते आणि ताणून कपडा पूर्ण लूज पडलेला असतो. आणि आता ह्या ब्लाऊजचं मी जेव्हा मोजलं ना आता कमरघेर 26 भरतंय आणि हुकपासून मोजलं तर हे किती भरतंय 8.5 भरतंय. म्हणजे 8.5 धरलं तरी 8 चौक 32, म्हणजे ह्या ब्लाऊजला 32चं पॅटर्न. मग असं टाकाल का तुम्ही, तर अजिबात नाही. त्याने ब्लाऊज तुमचं वालं आहे ना खूप मोठं होऊन जाईल आणि कटोरी जी आहे ना ती खूप मोठी होऊन जाते. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, कारण तो भाग पूर्ण ताणलेला असतो, ब्लाऊज जुनं झालेलं असतं, कपडा लूज पण पडलेला असतो. त्यामुळे तुम्ही ना ते अजिबात ते हुकापासून मोजायचंच नाही. कमरघेर भरताना तिथून पुढे 2 इंच मोजायचं. एखादा नवीन ब्लाऊज असेल तर त्या ब्लाऊजचं चालू शकतं. तर ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आता हा मी पानगळा कट केला आहे बघा.
इथून हे पण असं कट करून घ्यायचं. आणि नवीन जर ब्लाऊज असेल त्या ब्लाऊजचा कपडा ताणलेला नसेल किंवा वापरलेला नसेल तर त्या ब्लाऊजचं तुम्ही हुकापासून मोजू शकता. पण एखादं खूपच जुनं ब्लाऊज दिलं आहे कस्टमरने मापासाठी तर त्या मापावर अजिबात ब्लाऊजचं माप घ्यायचं नाही, कारण की माप घ्यायचं बाकीचं आणि पण पॅटर्न त्यानुसार तुम्ही टाकत जायचं नाही, कारण तो भाग मोठा असतो. तुम्ही हा अनुभव घेतलाच असेल आणि त्यामुळे तुमच्या ब्लाऊजला पण प्रॉब्लेम येत असेल. मी तर कधीच अजून वाटतच नाही की मी असं ब्लाऊजचं कुठं ती छाती वगैरे मोजली आणि मी ब्लाऊज तस त्यानुसार त्या पाटानुसार कट केलं आहे. तर हे प्रत्येक वेळेस मी काय करते, कमर घेर मोजून घेते. तुम्ही मला म्हणजे जे नवीन असतील ना, ज्यांना माहिती नाही ना, त्यांनी मला कमेंटमध्ये नुसतं सांगितलं की ताई ह्या मापाचं माझं कमर घेर भरतंय, हे पॅटर्न टाका. तर तुम्ही ब्लाऊज शिवून बघा, स्वतःचं शिवून बघा आधी आणि मग मला सांगा ब्लाऊज कसं बसतंय. आणि जास्त मोठं पण होणार नाही, कटोरी ते सर्व जे पॅटर्न आहे ना ते एकदम परफेक्टली येईल. तुम्ही शिवून बघा आणि मग मला सांगा. तर हे पण ब्लाऊज माझं आता कटिंग करून झाले. कटिंगचे ब्लाऊज सर्व संपलेले होते माझे. ब्लाऊज कटिंग केलं का मग सर्व कपडा वगैरे त्यामध्येच गुंडाळून ठेवायचा, म्हणजे आपण ब्लाऊज शिवताना आपल्याला कपडा शोधावा लागत नाही. मग आता हे मी कॉलरचे ब्लाऊज आहे, कॉलर 3/4 टाकायचे हे ब्लाऊज मला. तर कॉलरचे ब्लाऊजला पूर्ण उंची मी 15, 15.5 किंवा 16 टाकते. तर यांनी या कस्टमरनी मला पूर्ण 16 उंची टाकायला लावली आहे. आणि मी काय केलं, फोरघडीचं असं अस्तरची फोरघडी करून घेतली आहे आणि त्यानुसार खाली मी कमरघेराचं माप मोजलं. वरती शोल्डर टाकलं आहे, यांचं कमरघेर किती आहे 30 आहे. तर मग मी त्यांचं खाली कमरघेराचं माप टाकलं आहे 11 आणि वरती शोल्डर घेतलं आहे 7 घेतलं आणि मुंडा पण घेतला आहे खाली 7 आणि आपलं 1.5चा आकार देऊन घेतला आणि उरलेल्या कपड्यामध्ये मी बाहीचा आकार देऊन घेतला. तर हे जे यांना आहे ना फुल बाहीचे नव्हते पाहिजे, कॉलरचे ब्लाऊज पण 3/4 बाही पाहिजे यांना. मग मी 3/4 बाहीला पण अस्तर टाकणार आहे. असं कटिंग करून घेते. अगदी सोपी पद्धत ही कॉलरचं ब्लाऊज शिवण्याची, तुम्ही शिवून बघा, काहीच अवघड नाही आहे. आणि तुम्हाला यानुसार जर ब्लाऊज जर कटिंग केलं ना, कॉलर प्रिन्स कट, तर तुमचा कुठलाही भाग मागे पुढे पण होणार नाही आणि एकदम परफेक्टली येतं. आपण जे पॅटर्न काढतो ना त्यामध्ये तरी थोडंफार मागे पुढे भाग होतो, पण यानुसार जर असं जर कटिंग जर केलं तर त्यामध्ये अजिबात मागे पुढे पण होणार नाही, सर्व एकसारखंच येतं. तर काही ताईंच्या कमेंट होत्या की प्रिन्स कट ब्लाऊज तुमची ती पद्धत एकदम सोपी वाटली आहे. तर मी ते पण पुढच्या वेळेस ते पण ब्लाऊज टाकणार आहे आणि ते तुम्हाला पूर्ण सविस्तर त्याची पण माहिती देईल मी. त्याची ज्यावेळेस तुम्हाला माहिती देईल ना त्यावेळेस ते पण तुम्हाला खूप सोपं वाटेल. आता हे मी बॅक साईडचं पुढचा गळा कट करायचा आहे ना आपल्याला. तर मी इथून परत आपलं मोजून घ्यायचं, 7च भरतं आहे का कमी होतं आहे का जास्त होतं आहे. मग तिथून 2.5 इंच घ्यायचं, 2.5 इंच घेतल्यानंतर गळा टाकायचा 6 इंचाचा आणि मध्ये परत कट करून घ्यायचा. तो झाला पुढचा पार्ट. आणि आता हा कॉलरचा पार्ट आहे. कॉलरला पण 1 इंच खाली घेऊन आकार देऊन घ्यायचा आणि मग तो वरती आकार कट करून घ्यायचा आणि थोडा नॉर्मल मुंड्याच्या ठिकाणी थोडा नॉर्मल कोरून घ्यायचा, म्हणजे अजून छान फिनिशिंग येते आपल्या ब्लाऊजला शिवताना. कटिंग खूप फार महत्त्वाची. कटिंग जर आपली व्यवस्थित जर राहिली, आपल्याला कटिंगमध्येच ज्या बारीक बारीक गोष्टी जर समजल्या तर तुम्हाला ब्लाऊज शिवायला कुठलीच अडचण येणार नाही आणि एकदम सोपं वाटेल. तुम्हाला ह्याच गोष्टी पूर्ण तुमच्या लक्षात आल्या पाहिजे, त्यासाठी तुम्ही कटिंगच एकदम परफेक्ट करा. आणि हे आता 3/4 टाकायचे हे ब्लाऊज मला. आता मी हे पण दोघं पण आता याला काट वगैरे नाही आहे तर दोघं पण सोबत टाकते. मला भरपूर दिवसाची अशी सवय आहे की मी भरपूर ब्लाऊज आहे ना अस्तर, मग आता समजा हे डेली यूजचे ब्लाऊज आहे तर अस्तर कट करताना आहे ना मी एकावर एक जवळजवळ 5 ते 6 अस्तर एकावर एक ठेवून कट करून घेते आणि त्यानंतर मग बाकीचे एक ब्लाऊज काट असले किंवा काही असलं तर मग मी त्यानुसार मी ते एक ब्लाऊजवर अस्तर ठेवून मग कट करते. खाली आमच्या ताईंचं जे ब्लाऊज शिवली ना मी आधीचे ते हुका सर्व ब्लाऊज राहिलेले, मग त्यांना खुणा करून द्याव्या लागतात कारण त्यांच्याकडनं असे मागे पुढे होऊन जाता. मग खुणा करून दिल्या की मग त्या बरोबर लावतात हुका. आणि आमचं घर दुकान दोघं पण एकदम जवळ आहे ना,
त्यामुळे मी रात्रीचे 9 वाजता 10 वाजता किंवा सीझनला माझे 12-1 दुकानातच वाजतो, पण कधीच इथं काही भीती पण नसते. आणि आमचं घर पुढे आणि दुकान पाठीमागे, पुढे लेस केद्राई रोड आणि गाव एकदम जवळ आहे आणि शेती आमची लगेच पाठीमागे आहे. म्हणजे कुठे लांब पण जायचं नाही आहे आणि कुठं घर आणि दुकानाचं जास्त काही अंतर नाही आहे. त्यामुळे मी किती वेळ दुकानात पण थांबू शकते आणि काम पण आपलं होतं आणि छान वाटतं. जवळ दुकान असलं की आपण पटकन आपल्याला काही लागलं किंवा काही कोणी आलं, पाहुणे वगैरे आले तरी आपण पटकन घरी पण येऊ शकतो. आणि पहिला म्हणजे आमच्या पाहुण्यांचा तर पहिला टप्पा असा असतो का दुकानातच येतात आणि त्यानंतर मग घरी, असं आहे. म्हणजे सगळ्यांना आपलं दुकानाचं आता म्हणजे सवय झाली, सगळ्यांना पहिले दुकानातच येतात कारण त्यांना माहिती मी दुकानातच असते. सर्व साड्यांच्या आता घड्या करून झाले आणि घड्या पसारा सर्व आवरला की दुसऱ्या दिवशी दुकानात आला की जरा बरं वाटतं. किती आवरलं तरी खूपच पसारा असतो दुकानामध्ये, मग थोडंफार आवरलं की मग दुसऱ्या दिवशी तेवढा वेळ कमी लागतो मग आपल्यांना. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.